नमस्कार, सुस्वागतम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि मुंबईच्या कृपाछायेत वसलेल्या या मुंबई नगरीतील निसर्गरम्य आपापाडा आणि या आपापाड्यामध्ये आज महाराष्ट्र रिक्षा चालक सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि उपस्थित मायबाप भजन रसिकांची ही भजनी रूपाने सेवा करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आम्हाला दिली. त्याबद्दल मी स्वतः महेश बाबू मालक, मुक्काम पोस्ट श्रावण, तालुका मानवत, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबईमध्ये राहण्याचं ठिकाण मुंबई मालाड आपापाडा. त्याचप्रमाणे आज मला त्या सामन्यासाठी पखवाज साथ करतायत असं या महाराष्ट्रातील नामवंत पखवाज वादक ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये पखवाज क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केलं असं आपल्या आपापाड्याची शान सन्माननीय अंकित शिंदे. त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते आमचे परममित्र आणि सुप्रसिद्ध पखवाज वादक मनोज राणे. त्याचप्रमाणे माझी कोरस मंडळी आणि शिवगणेश प्राथमिक भजन मंडळाच्या
वतीनं मायबाप आयोजकांचे लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे या डबलबारी सामन्याच्या निमित्तानं मला जोडीला लाभलेले या आपापाड्यातील नामवंत भजनी बुवा सन्माननीय योगेश मधुकर कुरतडकर श्री वडकेश्वर प्रसादी भजन मंडळ मालाड मुंबई त्यांना पक्वाद साथ करतायत। ते आदरणीय आमचे मित्र आणि आमच्या मालाडची शान आदरणीय देवा घाडी त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते युगांत गुरव आणि त्यांची कोरस मंडळी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे या डबलबारी भजनाच्या सामन्याच्या निमित्तानं अनेक मायबाप भजनी कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये मालाड संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र नाडनकर बुवा आमचे कोचरे बुवा त्याचप्रमाणे संतोष नानसे बुवा त्याचप्रमाणे आजगावकर बुवा त्याचप्रमाणे आमच्या मालाडची शान ज्याने नाट्य परिषदेमध्ये जाऊन ज्ञानेश्वर मेश्राम सारख्या महान कलाकारासोबत अभंग सादर केला। ज्या स्टेजवरती महेश काळे यांच्यासारखे प्रोग्राम त्या ठिकाणी झाले आणि त्या स्टेजवर जाऊन आमच्या महाराष्ट्राचं ज्याने लौकिक केलं असे आमचे छोटे भाऊ आमचे परममित्र सन्माननीय जयेश घाडी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे या मंडळाचे आदरणीय विभाग संघटक श्री इरफान शेख सन्माननीय उपविभाग संघटक श्री प्रफुल्ल पाटील या मंडळाचे आदरणीय कार्याध्यक्ष श्री फिरोज खान अध्यक्ष प्रकाश शेलार सचिव अजित जाळके खजिनदार प्रदीप यादव उपाध्यक्ष अरुण भाई उपसचिव अनिल सावंत उपखजिनदार विनोद मोरे आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ सल्लागार आणि सभासद यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो। त्यांना धन्यवाद देतो की आमच्यासारख्या छोट्या कलाकारांवर विश्वास ठेवून या ठिकाणी डबलबारी भजन करण्याची सुवर्ण संधी दिली। त्याचप्रमाणे या विभागाचे आदरणीय नगरसेवक आदरणीय आमदार आदरणीय खासदार त्याचप्रमाणे इतर सामाजिक कार्यकर्ते विभागातील रहिवासी उपस्थित मायबाप भजनी श्रोत्यांना नमस्कार करतोय। सर्वांच्या मातृपितृ देवतेला वंदन करतोय आणि या संपूर्ण जगताचं आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून रंगदेवता आणि पांडुरंगाच्या रूपाने उपस्थित माझ्या मायबाप भजन श्रोत्यांना नमस्कार करून माझ्या गावचं ग्रामदैवत श्री लिंगेश्वर शिवक्षेत्रपाल कुलस्वामिनी दुर्गा भवानी आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने अखंड हिंदुत्वाचा बुलंद आवाज शब्दांना तलवारीची धार मराठी माणसाचा आधार हिंदुस्थानाचा शिलेदार स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून दाखवून पोशिंदा बळीराजा आणि सीमेवरती तैनात माझ्या सैनिक बांधवांना मानवत सॅल्यूट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन स्वराज्य समाजे समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय। हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय आणि हरिवंदनाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी अजिंक्य इंदोरकर आणि पोपट बिल्डिंगवाले यांच्याकडून माझ्यासाठी हे सुरुवातीलाच 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय। धन्यवाद। परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे या भजन रसिकांकडून काय नाव तुमचं? संतोष सातारा शरद यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे। धन्यवाद। परमेश्वर त्यांनाही उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
त्याचप्रमाणे या मायबाप भजनी श्रोत्यांमध्ये आदरणीय बाळकृष्ण गुरव साहेब उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे भजनप्रेमी कृष्णा घागरे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमच्या आपापाड्याची शान सन्माननीय श्री पखवाजवादक बाळा मांडवकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि भजनाला सुरुवात करतो। धन्यवाद। आजूबाजूला जे मायबाप रसिक उभे आहेत त्यांनी कृपया खुर्चीवर बसून घ्यायची विनंती करायची आहे, कारण आजूबाजूला गाड्या येतात, सगळ्यांनी सांभाळून या ठिकाणी उभं राहायचं आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपा करून मागच्या खुर्चीवर जाऊन बसा। धन्यवाद। सन्मान्य श्री संतोष नांचेबुवा यांच्याकडून हे माझ्यासाठी उत्कृष्ट अशा प्रकारची सुरुवात केल्याबद्दल 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्यांचे गौरवाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे। रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे, रत्नांची खाण रे एकाएकी जाण रे, प्राणांचाही खाण माझा स्वामी तुझी आण रे, विश्वाचा विश्राम रे। ओम नमो जी गजवदना, ओम नमो जी गजवदना, गणराया गौरी नंदना, विघ्नेश भवभयहरणा,
नमन माझे साष्टांग नंतरणवी सरस्वती जगत माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन माझे गुरुवर्या सुखनिदान सद्गुराया स्मरुनिया पवित्र पाया चित्त शुद्धिदान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदा पंढरीनाथ श्री गजानन श्री गुरुदत्तात्रय श्री सत्यनारायण सद्गुरु साईनाथ श्री स्वामी समर्थ श्री लिंगेश्वर श्री क्षेत्रपाल श्री देवकनक आई भवानी आई लिंगमारुनी आई भगवती छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हरी हर 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 महाराष्ट्र भजन भूषण गुरुवर्य भजन सम्राट श्रीमान रामदास कासले कैलासवासी सदाशिव परम धन्यवाद। या ठिकाणी माझ्या मंडळीला विनंती आहे की या मायबाप श्रोत्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याचप्रमाणे आम्ही छोटेसे भजनी कलाकार आणि आमचा जो तोडको मोडको जो काय आवाज आहे तो पांडुरंगाच्या रूपाने उपस्थित मायबाप श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत असे आमचे दत्ता भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कारण दत्ता भाऊंबद्दल बोलायचं माणुसकी ज्याच्याकडे आहे असा आपापड्यातला एकमेव माणूस शब्दाला हाकेला धावणारा कधीही पैशाच्या लोभापायी साऊंडची व्यवस्था त्यांना केल्या नाही जे देईल ते घेईल आणि दत्ता भाऊचा सुंदर साऊंड अशीच तिच्या धंद्यामध्ये बरकत होत राहो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय। तुला उदात्त आयुष्य लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सातारा जिंदाबाद यांच्याकडून पुनश्च एकदा माऊलीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। उद्या थोडे शिल्लक ठेव नाहीतर सकाळी माहीत पडत खिशात काय शिल्लक नाही असू दे। धन्यवाद। या ठिकाणी मायबाप भजनी श्रोत्यांना विनंती आहे की रस्त्याच्या बाजूला जे उभे आहेत त्यांनी मागच्या खुर्चीवर बसून घ्यायचंय।
असू दे भजनाची सुरुवात मायबाप माझ्याकडे आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी भजनप्रेमी नंदू नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय बाबा गावकर खरोखर अनेक भजनी बुवांना स्टेज देऊन आपल्या दत्त मंदिरामध्ये उत्कृष्ट प्रकारचे विविध कार्यक्रम ते करतात आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतोय. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना घेऊन करतोय. त्यांचे आशीर्वाद घेतोय आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. कारण भजनाची सुरुवात माझ्याकडे आहे. परमेश्वराचं नामस्मरण करता करता तुम्हा मायबाप श्रोत्यांचं प्रबोधन मनोरंजन करण्याची जबाबदारी आज आम्हा दोन्ही भावांची आहे, नाही का? तू टेकाना बसून गो पुढे बस. इतक्यापासून दमलं अजून काय झाला नाही तुझा कामार तुझी इतक्यापासून मोडली. असू दे भजनाची सुरुवात माझ्याकडे 100% मजा येणार. कारण कुर्दडकर बुवा नामी काफी आहे पण माका याक नाही समजला की इतको पाठी रवलतोय. आयोजकांनी 700 टाइम बुवा दिलेलो. उद्या 12वीची परीक्षा आहे आणि 12वीची परीक्षा असल्यामुळे पोरांचे सगळ्या पेपर आहेत. त्याच्यामुळे लोकांना जागरण नको म्हणून आपण टायमात बारी चालू करू. समजलं ना? फक्त हळूहळू असू दे भजनाची सुरुवात माझ्याकडे करूया 100% असू दे. हल हल धन्यवाद. ज्या ठिकाणी आज वारी आहे त्या पवित्र जागेवर आपण बसलेलो आहोत. नवरात्रीमध्ये 9 दिवस बुवा या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि भवानीच्या मूर्तीची इथे स्थापना केली जाते. आणि अशा या पुण्यवान जागेमध्ये भवानी चौक असं या जागेचं नाव आहे. व्यापारी वर्ग रिक्षा चालक सगळ्यांवरती या भवानीचा आशीर्वाद आहे आणि म्हणून इथे सगळं सुखरूप बुवा चाललं आहे. त्या भवानीचा जयघोष या भजनाच्या माध्यमातून मी सुरुवातीला करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या पुनश्च एकदा मायबाप श्रोत्यांसाठी झाल्या पाहिजे. भजनाला सुरुवात करूया. गुरुवर्य श्री चंद्रकांत कदम यांचे पट्ट शिष्य आमचे आदरणीय मार्गदर्शक सन्माननीय गजानन कोचरेबो यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिकाने धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय सातारा यांच्याकडून पुनश्च एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझा